भावधरुनिया वाची ज्ञानेश्वरी, भावधरुनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, भावधरुनिया वाची ज्ञानेश्वरी, भावधरुनिया वाची ज्ञानेश्वरी, भावधरुनिया वाची ज्ञानेश्वरी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरामनी ज्ञानेश्वरी, दृढ धरामनी ज्ञानेश्वरी, भावधरुनिया वाची ज्ञानेश्वरी, भावधरुनिया वाची ज्ञानेश्वरी, भावधरुनिया वाची ज्ञानेश्वरी, वाची ज्ञानेश्वरी, वाची ज्ञानेश्वरी. ज्ञानाचा एका असं बिरुद ज्यांना लाभलं आणि ज्यांनी माऊलींची थोर परंपरा पुढे चालवली ते एकनाथ महाराज जनसामान्यांना उपदेश करतात आणि ते म्हणतात, तुला भवसागरातून तरुण जायचे, तुला प्रपंच परमार्थ दोन्ही साधायचे, तुला मोक्षाचा लाभ करून घ्यायचा आहे, तुला ज्ञानोत्तर भक्ती आचरायची आहे, आणि मग मार्ग एकच, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. हां, पण मनातला संशय टाक, श्रद्धा ठेव, निष्ठा ठेव आणि याचं पुण्यफळ हे समाजाला अर्पण कर. आत्मकल्याणासाठी ज्ञानेश्वरी वाचत जा. एकच निष्ठ आहे, दृढ धरामनी ज्ञानेश्वरी. मग काय होईल? कृपा करी हरी तयावरी, असं तुझं कोट कल्याण होऊन जाईल. माऊली तरी हेच सांग. भावार्थ दीपिकेमध्ये सात्विक ज्ञान, सात्विक कर्म, सात्विक कर्ता, सात्विक बुद्धी, सात्विक धृती, सात्विक सुख, सगळ्याच्या व्याख्या माऊलींनी अतिशय सुंदरपणे केलेले. पण आता गंमत अशी आहे की त्रिगुणांच्या मुळे काय होतं? माऊली सांगते, गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी तिकुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सिनानी उळीगे. हे त्रिगुण नानाविध प्रकारचे भेद या प्रपंचा सृष्टीत, या विश्वामध्ये दाखवत असतात. त्यांनीच वर्णाश्रम धर्मव्यवस्था निर्माण केली, चातुर्वर्णे त्यांनीच निर्माण केले. आता माऊलींनी प्रत्येकाची जी कर्म आहेत, प्रत्येक वर्णाचे अधिकार आहेत, त्याच्यावर अतिशय सुंदर भाष्य केलेलं आहे. आणि हे भाष्य करत असताना एका स्थळी चतुर्विध पुरुषांच्या माथ्यावर भक्ती कशी असते त्याचं गुणवर्णन केले. माऊली म्हणते, क्षत्रियांचा आचारी, पाचवा गुणेंदू अवधारी, चहु पुरुषार्था श्री,
भक्ती जैसी. क्षत्रियांचा आचारी पाचवा गुणेंदू अवधारी. पाठ न दाखवणं युद्धामध्ये हा क्षत्रियाचा फार मोठा सद्गुण आहे. तो कसा आहे तर चहुपुरुषार्थाशिरी भक्ती जैसी असं माऊली म्हणते. याचा अर्थ असा झाला की चारी पुरुषार्थ साधल्यानंतर जी ज्ञानोत्तर भक्ती लाभते ती ज्ञानोत्तर भक्ती जणू पाचवा पुरुषार्थ होऊन जाते. अन्यथा काही जणांना असं वाटतं की मोक्षापेक्षा भक्ती श्रेष्ठ. माऊलीनं असं म्हणायचं नाहीये. माऊली म्हणते धर्माधिष्ठित अर्थ काम सेवन करून ज्यांनी प्रत्यक्ष मोक्षाचा लाभ करून घेतला त्याला तो मोक्ष प्राप्त झाला की मग जी भक्ती लाभते ती ज्ञानोत्तर भक्ती असते आणि तीच पंचम पुरुषार्थ होते. म्हणून ज्यांनी त्यांनी आपापल्या वाट्याला आलेलं विहित कर्म उत्तम प्रकारे पार पाडावं असा गीतेचा आणि माऊलीचा आदेश आहे. गीता म्हणते स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. आपापल्या विहित कर्माचं पालन करून मानवाला परासिद्धी म्हणजे मोक्ष मुक्तीचा लाभ होतो. माऊलींनी फार मधुर भाष्य केले त्याचे. माऊली म्हणते तैसे वर्णाश्रमवशे जे करणीय आले असे गोरे अंगा जैसे गोरेपण. वर्णाश्रम विहित कर्म जे वाट्याला आलं ते उत्तम करावं. ते कसं शोभून दिसतं, कसं साजरं गोजरं दिसतं. माऊली म्हणते गोरीपान व्यक्ती असते आणि त्याचं गोरेपण त्याला जसं शोभून दिसतं तसं विहित कर्म ज्यांनी त्यांनी केलेलं त्याला शोभून दिसतं. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताये निधान ते वैराग्य दिव्यांजन जिवेले तो. विहित कर्म आचरलं, धर्माधिष्ठित अर्थकाम सेवन केले, आत्मज्ञान झालंच, मोक्षाची प्राप्ती झाली, वैराग्याचं दिव्यांजन त्याला प्राप्त झालं आणि परोत्कर्ष अशा महात्म्याने साधला. म्हणून माऊलींनी एका गोड ओवीमध्ये मानवानं काय करावं ते सांगितले. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होया पारा दोषालागी. आपलं विहित कर्म उत्तम केलं, स्वकर्माच्या कुसुमाने ईश्वराचं पूजन केलं की त्या परमात्म्याला पराकोटीचा संतोष होतो असं माऊली सांगते. माऊली म्हणते अगा आपुला हा स्वधर्म आचरणी जरी विषमू परी पाहावा तो परिणामू फळेल जेणे. असं आहे की काही वेळेला स्वधर्म आपला विषम वाटला तरी आचरावा, अवघड वाटला तरी आचरावा, तो पंथ कधीही टाकू नये. माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिले. माऊली म्हणते प्रवासाला निघालो, दशमीचं काय किंवा दगडाचं काय दोघांचं ओझं होतं, मग दशमीचं ओझं बाळगावं. दाणे काढणे काय भूस काढणे काय दोन्हीलाही श्रम आहेत, मग दाणे तरी काढावेत. कुत्र्यासाठी मांस शिजवावं आणि हविष्यान्न देवांसाठी शिजवावं, दोन्हीला कष्टच आहेत, मग देवांसाठी हविष्यान्न शिजवावं. तीळ काय आणि वाळू काय दोन्हीतून तेल काढायचं असेल तिळाचं तेल निघणार, वाळूसाठी परिश्रम कशाला वाया घालवायचं. दही घुसळलं तर लोणी तरी मिळेल टाकून, पाणी घुसळून काय मिळणार आहे, मग दहीच घुसळावं. वेश्या काय आणि पत्नी काय दोन्हींचा सांभाळ करण्यासाठी काही ना काहीतरी कष्ट करावेच लागतात. म्हणून धर्माधिष्ठित आचरण करावं, नीतीने चालावं आणि आपल्या पत्नीचा सांभाळ करावा, तिचं भरण रक्षण पोषण करावं. म्हणून करावा स्वधर्मू जो करिता हिरोनी घे श्रमू उचित देईल परमू पुरुषार्थ राजू. माऊली म्हणते स्वकर्मानं तुम्हाला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होईल. नैष्कर्म्य सिद्धी याचा अर्थ असा झाला की मानव तो उपासक कर्म करतो पण कशातही लिप्त होत नाही, कशातही आसक्त होत नाही. अनासक्त कर्मयोगातून लोककल्याणाची कामं तो करत जात असतो. माऊली म्हणते सांडूनी कुळे दोन्ही
प्रियासी अनुसरे कामिनी, द्वंद्वत्यागे स्वचिंतनी पडली तैसी. दोन्ही कुळ सांडून म्हणजे खरी पतिव्रता स्त्री सासरी टाकते, माहेरी टाकते, दोन्हीची आस्था टाकून केवळ आपल्या पातिव्रत्य धर्माला म्हणजे पतीला अनुसरते. तसं द्वंद्व सगळी सृष्टीतली सहन करावीत आणि माणसानं आपलं विहित कर्म करत जावं, तो सिद्ध पुरुष होतो. म्हणून गीतेमध्ये एक फार महान श्लोक आलेला आहे. गीता म्हणते, ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति, समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. असा ब्रह्मभूत झालेला प्रसन्न आत्मा, त्याला शोक होत नाही, तो कशाची अपेक्षा करत नाही आणि सर्व भूतमात्रांच्या ठाई त्याची बुद्धी समत्वानी युक्त झालेली असते. त्याला माझ्या पराभक्तीचा, ज्ञानोत्तर भक्तीचा लाभ होतो असं भगवंत सांगतात. या अवस्थेला माऊलीने एक फार सुंदर शब्द वापरलेला आहे. माऊली म्हणते, आत्मबोध प्रसन्नता. एरवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी ये सहज स्थिती, भक्ती नाव. ही पहिली भक्ती नाही, दुसरी नाही, तिसरी नाही, चौथी नाही, म्हणजे अर्थही नाही, अर्थार्थीही नाही, जिज्ञासूही नाही आणि शेवटची ज्ञानी भक्ती तीही. मग भक्ती कशाला म्हणायचं? माऊलींनी थोडक्यात व्याख्या केली, पै माझी ये सहज स्थिती, भक्ती नाव. सहजपणे जो ईश्वरमय झाला, तद्रूप झाला, त्याला काय म्हणायचं? त्याला भक्ती असं म्हणतात. असा महात्मा प्रत्यक्ष ईश्वरामध्ये एकरूप होऊन जातो. आता सृष्टीमध्ये माऊली म्हणते, अनंत ज्ञानीजन याला वेगवेगळी नावं देतात. ज्ञानी इयेते स्वसंविती, शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणो. ज्ञानी याला स्वसंमिती म्हणजे मोक्ष म्हणतात, शैव यालाच शक्ती म्हणतात. माऊली म्हणते, आम्ही मात्र याला या भगवान श्रीकृष्णाप्रत असलेली आमची परमभक्ती म्हणू. तैसी क्रिया कीरनस आहे, तरी अद्वैती भक्ती आहे. एकदा आत्मसाक्षात्कार झाला, आत्मानुभवाला की मग तिथे क्रिया करणं सहनच होत नाही, शक्यच नाही. माऊली म्हणते, पण तरी सुद्धा अद्वैतात भक्ती करता येते. आत्मज्ञानी मनुष्य स्वतःकडे सेवक भाव करतो. पांडुरंगाला, परमेश्वराला, भगवान श्रीकृष्णाला, श्रीरामाला सेव्य करतो आणि अद्वैतामध्ये सुद्धा भक्तिभावाचा गोडवा घेत राहतो. माऊली म्हणते, अद्वैतात क्रिया करणं जरी सोसत नाही तरी अद्वैतात भक्ती आहे. आता ही गोष्ट पटण्यासारखी आहे, बोलण्यासारखी नाही, म्हणजे शब्दात सांगता येण्यासारखी नाही. माऊलींनी ज्ञानोत्तर भक्तीचं रहस्य एका गोड ओवीत प्रगट केले. किंबहुना तंतुसी पटू, का मृत्तिकेसी घटू, तैसा तो एकवटू, मजसी माझा. पटापासून म्हणजे वस्त्रापासून तंतू वेगळा करता येत नाही, घटापासून माती वेगळी करता येत नाही, तसा तो ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्त ईश्वरापासून वेगळा करता येत नाही. माऊली म्हणते, इथं त्या स्वरूपात बोधानच बोध जाणावयाचा, आनंदानच आनंद घ्यायचा आणि सुखानच सुख उपभोगायचं. माऊली म्हणते, ही गीता, ही भावार्थ दीपिका कशी आहे आणि इथे काय सांगितलं, इतकं सगळं सांगणं कशासाठी आहे? एथ अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्षोपादान फळ, या दोन्ही केवळ साधन ज्ञान. इथे अविद्यानाश हेच स्थळ आहे आणि त्यांनी मोक्षाचं फळ प्राप्त होणार आहे. आणि यांना साधन काय आहे तर ज्ञान आहे. माऊली म्हणते, हे इतुलेची नानापरी निरूपिले ग्रंथ विस्तारी. असा जो आत्मानुभव ज्ञानाचा हळूहळू घेत उपासक आत्मोन्नत होतो आणि शेवटी परब्रह्म परमात्म्याची आत्मानुभूती घेतो, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी क्रमयोगी म्हटलेलं आहे. ते ज्ञाननिष्ठा
जेथ हात वसे तेथ भक्ती माझी उल्लासे, या मजसी समरसे सुखिया होयो. असा महात्मा ज्या वेळेला ज्ञानमार्गाने जातो तेव्हा माझी भक्ती प्रगट होत असते असं भगवंत सांगतात. आणि त्या भक्तीच्या योगानं तो माझ्याशी एकरूप होऊन जातो. तो अविनाशी असं परमपद प्राप्त करून घेतो. म्हणून भगवंत सांगतायत, हे अर्जुना, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. सर्व कर्मांना मनानं माझ्या ठाई अर्पण कर. मतपरायण हो, समत्व बुद्धीन निष्काम कर्मयोगाचर. निरंतर चित्तानं, शुद्ध अशा चित्तानं माझ्याशी युक्त हो. मग कर्म मात्र नाहीसच झालं म्हणून समज. तुला नैष्कर्म्य सिद्धीचा बोध होईल. आत्म्याच्या ठिकाणी तू आपली बुद्धी पतिव्रतेसारखी एकनिष्ठ करून ठेव. आता भगवंतानी सगळा उपदेश अर्जुनाला केला आणि शेवटी भगवंत इशारा देतात. ते म्हणतात, माझ्या ठिकाणी निरंतर मन लावलंस तर माझ्या कृपेनं जन्म मृत्यू चक्रावर मात करशील. आणि जर का अहंकारानं वागशील आणि माझं ऐकलं नाहीस तर परमार्थापासून भ्रष्ट होशील आणि पुन्हा सुखदुःखाच्या फेऱ्यात फिरत राहशील. बरं, तैसा माझेनी प्रसादे जीव कणू जयाचा उपमर्दे. तो संसाराचे बाधे वागुले केली. ईश्वराची गंमत अशी आहे की तो सर्व प्राण्यांना शरीररूपी यंत्रावर आरूढ करतो आणि त्यांना भ्रमवत राहतो, सारखा फिरवत राहतो. आपल्या मायेनं हे कृती तो करत राहतो. आता हे करत असताना भूतमात्रांच्या हृदयामध्ये ईश्वर स्थित आहे. त्यांनी ते कधी विसरू नये. आणि ईश्वराच्या साक्षीनं त्यांनी काय करावं? मायेवर विजय मिळवावा. एकदा मायेवर विजय मिळाला की मग आत्मानुभूती दूर राहिली नाही. भगवंत सांगतायत, करणं किंवा न करणं या दोन्ही गोष्टी तू प्रकृतीच्या माथ्यावर ठेव. आणि ती प्रकृती ईश्वराला अधीन आहे हे विसरू नको. सगळ्या गीतेचं रहस्य जणू काही भगवंतांनी प्रगट केलेलं आहे. कारण का? ज्या प्रकृतीच्या अधीन अर्जुन म्हणतोय की मी लढणार नाही, भगवंत म्हणतायत अरे ती प्रकृती, ते त्रिगुण माझ्या अधीन आहेत. तेव्हा माझ्या ठाई श्रद्धा ठेव आणि युद्धाला तू उभा राहा. भगवंतांचा हा गोड उपदेश माऊली म्हणते किती सुंदर आहे म्हणून सांगू. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित. आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. हे गीता म्हणजे सर्व वाङ्मयाचं मथून काढलेलं सार आहे. आणि गीतेचा ज्यांनी अभ्यास केला त्यांना आत्मरूपी म्हणजे आत्म्याचं रत्न प्राप्त होतं. तेव्हा आता माझ्या ठिकाणी मन ठेवून, माझा भक्त होऊन, माझं भजन करून मला नमस्कार कर. मलाच तू प्राप्त होशील यात काहीही शंका नाही. मी तुला सत्य प्रतिज्ञेनं सांगतो अर्जुना, तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. फार काय तुला सांगावं. भगवंत म्हणतायत, सर्व धर्मांचा त्याग कर आणि मला शरण ये. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंत म्हणतात, मला शरण ये. सर्व धर्म टाकून एकात्मता खंडित करणारी जी जी कृती ते अधर्म टाक. एकात्म धर्माकडे ये आणि मग काय होईल? अरे माझीच प्रगट झालेली मूर्तिमंत रूप म्हणजे संत आहे. तेव्हा सुंदर स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीवर दृष्टी टाकते प्रेमानं, तशी तुझी दृष्टी त्या संतांवर प्रेमानं पडू दे. मग तू आणि मी एकच होऊन जाऊ. बरं, भगवंत हे बोलले आणि अर्जुन कृतार्थ झाला. मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू तो. हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. भगवंतानी अर्जुनाला प्रेमालिंगन दिलं आणि द्वैत न मोडता आपल्या हृदयातलं सगळं तत्वज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती अर्जुनाच्या हृदयामध्ये टाकली. अर्जुन कृतार्थ झाला आणि भगवंतांना म्हणतोय, अच्युता
आपल्या कृपेनं माझा मोह नष्ट होऊन गेला, मला स्मृती प्राप्त झाली, माझा सगळा संशय निघून गेला. तेव्हा मी आता आपल्या आज्ञेचं पालन करेन. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधिदेवराज्ञा, करीन देई अनुज्ञा भलती ये विषयी. म्हणून गीतेचा सिद्धांत आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्ममा. जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ आहे तिथे श्री आहे, तिथे विजय आहे आणि तिथे शाश्वत नीती आहे. माऊली फार गोड सांगते, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. चंद्र आहे तिथे चंद्रिका असणार, शंभू शंकर आहे तिथे अंबिका असणार आणि संत तिथे विवेक असणार. रावो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, वन्ही तेथे दाहक सामर्थ्यकी, दया तेथे धर्मू, धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधाना अति जैसे. माऊली म्हणते, गीता जाणं आहे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. गीतेला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की ही भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयीन मूर्ती आहे. म्हणून माझे नीच नव्हे, श्वासोच्छ्वासही प्रबंध होवावे, श्री गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. माऊली म्हणते, आर्त दुःखित जे आहे त्यांचं कल्याण करण्यासाठी शांत रूपानं अनंत जनांवर वर्षलेला तो हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. माझ्या गुरुनी कृपा केली, निमित्त करुनी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा. आणि एवढं करून पुन्हा म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जीवरले पायिक. पण मी केवळ पायिक आहे, हे तुमच्याच कृपेनं धर्मकीर्तन सिद्धीला गेलं. ही गीता उपनिषदांचं सार, सर्व शास्त्रांचं माहेर, परमहंसी सरोवर आहे. किती कौतुकाने सांगितलेलं आहे. माऊली म्हणते, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. म्हणून माऊलीनी पसायदान मागितलं, अतिशय गोड. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे, तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान. हे पसायदान मला द्या असं माऊली भगवान श्रीकृष्णांना आणि कौतुकाने विश्वात्मक असलेल्या आपल्या सद्गुरूला म्हणजे निवृत्तीनाथांच्या पायी मागणं मागते. असं अलौकिक मागणं मागितलं की जे कदाचित व्यास वाल्मिकीने सुद्धा मागितलं नाही. आणि गीतार्थ भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून माऊलींनी कृतार्थ केला. अनंत जनानी, अनंत योग्यानी, अनंत भक्तांनी या भावार्थ दीपिकेला आपल्या चित्तात धारण केलं. ज्या श्रोत्यांनी अनन्य भावानं ही ज्ञानेश्वरी आपल्या चित्तात धारण केलेली असेल त्यांना अनंत वंदन, कोटी कोटी प्रणाम. माऊलींना साष्टांग दंडवत घालायचं आणि या प्रवचनमालेची सांगता करायची. धन्य धन्य ज्ञानेश्वर, हा धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर. ब्रह्मविद्येचा सागर, ब्रह्मविद्येचा सागर, हा धन्य धन्य ज्ञानेश्वर, हा धन्य धन्य ज्ञानेश्वर. गीता कन्या ज्ञानेश्वरी, स्वये बोलिला श्रीहरी, हा धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर. शंकर झाला शरणागत, शंकर झाला शरणागत.
शंकर झाला शरणागत, ऐसी ज्ञानेशाची मात, ऐसी ज्ञानेशाची मात. धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर